Welcome student. Today's e-learning section of science standard 5th environmental science part 1st topic number 4th environmental balance. In this topic we are going to see about the what is meant by environment, which are the component of environment. So let's start the topic. Before starting our topic, please subscribe our channel. मी तुमच्या घरामध्ये असणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत काय करा, एखाद्या नदीच्या जवळपासच्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला असं या चित्रामध्ये दिसतं, असे काही दृश्य पाहायला मिळते. बरोबर आहे. तर गेल्यावर आपल्याला काही ऑब्झर्वेशन करायचे आहेत. चला एक एक करून आपण ऑब्झर्वेशन पाहूया. पहा, व्हॉट विल यू सी? मेक अ लिस्ट ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग यू सी दिअर. तिथं तुम्हाला जे काही लिव्हिंग थिंग पाहायला मिळतील त्यांची काय करा, यादी तयार करा. इफ यू डू नॉट नो द नेम ऑफ एनी ऑफ द लिव्हिंग थिंग यू सी, मेक नोट ऑफ देम डिस्क्रायबिंग दिअर शेप, कलर, साऊंड, शेल्टर एक्सेट्रा. जर तुम्हाला एखाद्या प्राण्याचं जर तुम्हाला चित्र बनवता येत नसेल, त्यांचं डिस्क्रिप्शन माहिती नसेल, तर त्यांचं काय करा, त्यांचं डिस्क्रिप्शन म्हणजे काय, त्यांचं वर्णन करायचं. त्यांचा आकार कसा होता, त्यांचा रंग कसा होता, त्यांचा ध्वनी कसा होता, ते कुठे राहतात, म्हणजे घरट्यात राहतात, झाडावर राहतात का एखाद्या ठिकाणी विशिष्ट ठिकाणी राहतात, डोंगरात राहतात, गुहेत राहतात, घनदाट वनात राहतात. या प्रकारे तुम्ही त्यांचं काय करू शकतात, शेल्टर म्हणजे निवाऱ्याची ठिकाण याबद्दल तुम्ही सांगू शकतात. ऑर ड्रॉ दिअर पिक्चर, आणि किंवा त्याचं तुमची चित्रकला चांगली असेल तर तुम्ही त्याचं चित्र देखील काउंट करू शकता. काउंट हाऊ मेनी टाईप ऑफ लिव्हिंग थिंग यू सी दिअर. त्या ठिकाणी किती प्रकारचे सजीव तुम्हाला पाहायला मिळाले ते आता आपण पाहणार आहात, किंवा त्याबद्दल तुम्ही काय करा, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नाव रिपीट द ॲक्टिव्हिटी नियर युअर हाऊस, इन स्कूल, इन युअर गार्डन, इन द फील्ड. हीच कृती तुम्ही शाळेच्या जवळपास करू शकतात, घराच्या जवळपास करून पाहू शकतात. आणि या तिन्ही ठिकाणी तुम्हाला कुठे कुठे सजीवसृष्टी जास्त प्रमाणात पाहायला मिळाली हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर ज्यावेळेस आपण पाहतो आणि यावरून प्रश्न विचारायचे, इन कोर्स ऑफ युअर ऑब्झर्वेशन डीड यू नोटीस एनी साइन ऑफ प्रेझेन्स ऑफ लिव्हिंग थिंग दो द लिव्हिंग थिंग देमसेल्फ वी आर नॉट सीन. जर तुम्ही ही कृती करत असताना तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला त्या ठिकाणी काही सजीव दिसले नाही, मात्र ते सजीव त्या ठिकाणी आले असावे किंवा कधी काळी तिथं होते उपस्थित, असं कधी तुम्हाला लक्षात आलं का? तर फॉर एक्झाम्पल, यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल दिले की कशावरून ओळखणार तिथे एखादा सजीव होता किंवा नाही. फॉर एक्झाम्पल, डीड यू नोटीस एनी पार्टली इटन फूड, फ्रूट, नट्स एक्सेट्रा. मग त्या ठिकाणी तुम्ही जर गेला तर तुम्हाला काय दिसेल, फालन फिदर्स दिसतील, पडलेली पक्ष्यांची पिसे पण पाहायला मिळतील, ॲनिमल ट्रॅक त्यांचे पावलांचे ठसे, कधी कधी शेण आहे, डंग ज्याला म्हणतो, ड्रॉपलिंग लेंड्या, किंवा त्यांचं घरटं, नेस्ट, ककून्स, कोश, एग्ज अंडी, हनीकॉम्स म्हणजे काय, मधमाशाचे पोळे. यावरून आपल्याला लक्षात येतं की त्या ठिकाणी कोणता सजीव आहे किंवा आला होता. बरोबर आहे. दुसरा प्रश्न, कुड यू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम. तुम्हाला एखादा सूक्ष्मजीव दिसला का? नाही. तुम्हाला सूक्ष्मजीव दिसेल का? नाही, सूक्ष्मजीव डोळ्यांना दिसत नाहीत. मग तिसरा प्रश्न, हाऊ मेनी टाईप ऑफ लिव्हिंग थिंग डीड यू सी ॲट द प्लेस यू व्हिजिटेड. तुम्ही ज्या ठिकाणी गेलात त्या ठिकाणी किती प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सजीव तुम्हाला पाहायला मिळाले, त्यांची नावे मला काय करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर डू यू थिंक यू सॉ ऑल काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग दिअर. तुम्हाला जेवढे माहीत आहेत तेवढे प्रकारचे प्राणी सजीव तुम्हाला त्या ठिकाणीच पाहायला मिळाले का? तर नाही, सगळे पाहायला मिळाले नाही. डिड यू सी द सेम लिव्हिंग थिंग ॲट व्हेरियस प्लेस ऑफ युअर डिफरंट वन. बरं,
त्या ठिकाणी जे काय असणारे सजीव आहेत ते सजीव तुम्हाला इतर ठिकाणी पाहायला मिळाले का? तर काही सजीव तुम्हाला पाहायला मिळाले असतील, परंतु काही सजीव पाहायला मिळालेले नसतील. बरोबर आहे. द व्हरायटी वी सी ऑल the living thing that belong to a particular area is called biodiversity of that place. मग त्या ठराविक असा जो काही एरिया आहे, या ठराविक एरियामध्ये काय दिसते तुम्हाला? सजीवांमध्ये विविधता दिसते. ही डेफिनेशन आहे आपल्याला पाठ करायची. काय? द व्हरायटी वी सी इन ऑल लिव्हिंग थिंग दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया. हा जो काय पर्टिक्युलर एरिया आहे, या पर्टिक्युलर एरियामध्ये आपल्याला काय पाहायला मिळाले? बरेचसे सजीव पाहायला मिळत आहेत. काय मिळत आहेत? बरेचसे सजीव पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे. तर ठराविक विशिष्ट अशा एखाद्या ठिकाणी जे काय तुम्हाला विविध प्रकारचे सजीव पाहायला मिळतात. व्हरायटी विविध, कोण? लिव्हिंग थिंग. व्हरायटी ऑफ लिव्हिंग थिंग तुम्हाला पाहायला मिळतात. त्या एरियामध्ये, त्या एरियाला किंवा त्या ठिकाणी काय आहे? विशिष्ट अशी बायोडायव्हर्सिटी आहे असे म्हटलं जातं. मग उदाहरणार्थ जर पाहिलं, शाळेच्या जवळ एवढी बायोडायव्हर्सिटी आहे का? नाही. बरोबर आहे. शाळेजवळ इतकी मोठी बायोडायव्हर्सिटी तुम्हाला पाहायला मिळणार. मात्र या ठिकाणी जे चित्र दिसतं याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी, विविध प्रकारचे सजीव खूप सारे आहेत. तेच तुम्ही गार्डनमध्ये गेलात तर याच्यापेक्षा थोडे कमी पाहायला मिळतील. आणि शाळेच्या जवळ कसे असतील? खूपच कमी असतील. मग डेफिनेशन काय आहे? व्हरायटी वी सी ऑल द लिव्हिंग थिंग दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. विशिष्ट अशा ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे सजीव ज्यावेळेस पाहायला मिळतात त्यावेळेस म्हणतो आपण त्या ठिकाणी काय आहे? बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता आहे असे आपण म्हणतो. यावरून मग आपण दुसरा पॉईंट पाहूया. कॅन यू टेल विच वन ऑफ द प्लेस यू व्हिजिटेड शो ग्रेटर डायव्हर्सिटी. सांगा मग, शाळेच्या जवळ तुम्हाला डायव्हर्सिटी जास्त पाहायला मिळते या चित्रामध्ये असणाऱ्या ठिकाणी, नदीच्या जवळपासच्या ठिकाणी, का घराच्या जवळ तुम्हाला डायव्हर्सिटी जास्त पाहायला मिळते? तर तुम्हाला बाहेर ज्या ठिकाणी खूप सारे प्राणी आहे, जंगल आहे, पाणी आहे, अशाच ठिकाणी जास्त व्हरायटी ऑफ डायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते. आलं लक्षात? टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी ऑफ द प्लेस सायंटिस्ट मेक लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग ही बायोडायव्हर्सिटीसाठी सायंटिस्ट काय करतात? खूप मोठ्या प्रमाणावर ऑब्झर्वेशन करत असतात आणि याच ऑब्झर्वेशनच्या सहाय्याने काय केली जाते? बायोडायव्हर्सिटी काउंट केली जाते. दे मेक दिज ऑब्झर्वेशन इन अ डिफरंट कंडिशन सच ॲज डे अँड नाईट. मग हे कसं करतात? दिवस रात्रच्या स्थितीमध्ये ऑब्झर्वेशन करतात, संध्याकाळी आणि दिवसा. इन डिफरंट सीझन, मग उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, या सर्व ऋतूमध्ये काय करत असतात? ऑब्झर्वेशन करत असतात. एवढंच करतात का? तर नाही. द यूज स्पेशल डिव्हायसेस टू मेक ऑब्झर्वेशन ऑफ लिव्हिंग थिंग दॅट आर फाउंड ॲट ग्रेट हाईट ऑफ ऑर द डेप्थ ॲज वेल ॲज ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. मग ते काही यंत्रांच्या सहाय्याने ज्या ठिकाणी मनुष्य जाऊ शकत नाही किंवा जास्त कालावधीसाठी राहू शकत नाही, जसं की उंच डोंगरांचं काय असेल, माउंटेनचं टोक असेल, अशा ठिकाणी जास्त वेळ राहू शकत नाही किंवा समुद्राच्या खूप खोलीच्या ठिकाणीही राहू शकत नाही. मग विशिष्ट यंत्रांच्या सहाय्यानं मनुष्य काय करतो? बायोडायव्हर्सिटी शोधण्यासाठी यंत्रांचा वापर करतो. ऑब्झर्वेशन ऑफ मेनी सायंटिस्ट आर ब्रॉट टुगेदर अँड स्टडीड अगेन. मग ह्या सर्व वैज्ञानिकांनी केलेले ऑब्झर्वेशन काय केले जातात? पुन्हा अभ्यास केले जातात आणि त्या ठिकाणी विशिष्ट अशी बायोडायव्हर्सिटी आहे किंवा नाही हे काय केले जातं? शोधलं जातं. ओनली वेन ऑल सच इफर्ट आर मेड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ अ टाईम कॅन वी शुअर ऑफ द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस. मग या ऑब्झर्वेशनचा अभ्यास केल्यानंतरच वैज्ञानिक लोक सांगू शकतात की एखाद्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे किंवा नाही. तर
आता पाहूया पुढचा मुद्दा, एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? पर्यावरण. बरोबर आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? पर्यावरण. या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन पाहायची आहे एन्व्हायरमेंटची. काय आहे एन्व्हायरमेंटची डेफिनेशन? द सराउंडिंग अँड द कंडिशन. सराउंडिंग अँड द कंडिशन इन दोज सराउंडिंग which affect the life of organism, there are together known as their environment. मग एन्व्हायरमेंट म्हणजे काय? सभोवतालचा असणारा परिसर. सराउंडिंग म्हणजे सभोवतालचा परिसर आणि कंडिशन म्हणजे काय? स्थिती. मग सभोवतालचा असणारा परिसर आणि त्या सभोवतालच्या असणाऱ्या परिसराची स्थिती. विच अफेक्ट द लाईफ ऑफ ऑर्गॅनिझम दिअर. आणि ती परिस्थिती सजीवांवर काय करत असते? अफेक्ट. अफेक्ट म्हणजे परिणाम करत असते. काय करत असते? परिणाम. आणि ह्या सर्वांना एकत्रितरित्या काय म्हणतात? त्या ठिकाणचं सराउंडिंग, त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट कसं आहे? क्लीन आहे. त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट असे त्याला म्हणतात. काय? द सराउंडिंग अँड द कंडिशन इन दोज सराउंडिंग विच अफेक्ट द लाईफ ऑफ ऑर्गॅनिझम देअर आर टुगेदर नोन ॲज देअर एन्व्हायरमेंट. मग एखादा सजीव आहे, त्याच्या भोवतालचं असणारं परिसर आहे, सराउंडिंग आहे, आणि त्या परिसराची सराउंडिंगची असणारी स्थिती आहे. याद्वारे ते सराउंडिंग ठरवलं जातं. मग सराउंडिंगमध्ये काय असतं? इट इन्क्लूड मेनी कंपोनंट्स सच ॲज सनलाईट. मग सराउंडिंगमध्ये सनलाईट आहे का? आहे. एअर आहे, वॉटर आहे, सॉईल, प्लांट आणि ॲनिमल. या सर्वांचा समावेश कशामध्ये होतं? बरोबर आहे. कशामध्ये होतो? एन्व्हायरमेंटमध्ये होतो. मग हे एन्व्हायरमेंटचे कंपोनंट कोण झाले? सनलाईट, एअर, वॉटर, सॉईल, प्लांट आणि ॲनिमल. ही कोण झाली? एन्व्हायरमेंटची कंपोनंट्स झाली. पहा, मग हे जे काय सराउंडिंग, मग त्याच्यामध्ये काय आहे जर विचार केला तर? बरोबर आहे. तर यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतात? लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग. द सराउंडिंग कंटेन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग आर डिपेंड ऑन इच अदर. आणि या सराउंडिंगमध्ये लिव्हिंग नॉन लिव्हिंगवर डिपेंड आहे आणि नॉन लिव्हिंग लिव्हिंगवर डिपेंड आहे. देअर इज अ लॉट ऑफ गिव्ह अँड टेक ऑर इंटरॅक्शन बिटवीन देम. मग सजीव आणि निर्जीव, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? सततची देवाणघेवाण पाहायला मिळते. देअर इज अ लॉट ऑफ गिव्ह अँड टेक. गिव्ह अँड टेक म्हणजेच देणं घेणं. जसं की आपण लिव्हिंग आहेत, काय घेतो बाहेरून? ऑक्सिजन घेतो. बरोबर आहे ना, एअरमधून. आणि एअरला काय देतो आपण पुन्हा? कार्बन डायऑक्साईड. बरोबर आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडून ऑक्सिजन घेतलं तर त्यांना आपण काय केलं? या एन्व्हायरमेंटमध्ये काय सोडला? कार्बन डायऑक्साईड सोडला. बरोबर आहे. तसंच एखादं प्लॅन्ट आहे, झाड आहे, बरोबर आहे. आणि हे जे काही झाड आहे, हे झाड काय करतो? हा कार्बन डायऑक्साईड घेतो आणि बाहेर पुन्हा काय सोडतो? ऑक्सिजन सोडतो. कोण सोडतो? ऑक्सिजन. म्हणजे अशा प्रकारे सामान्यांच्या पदार्थांची काय केली जाते? लिव्हिंगकडून नॉन लिव्हिंगकडे आणि नॉन लिव्हिंगकडून लिव्हिंगकडे देवाणघेवाण केली जाते. पाहूया फूड चेन, अन्न साखळी ज्याला म्हणतात. चला पाहायचं तर या ठिकाणी चित्र दिसतंय तुम्हाला एक. बरोबर आहे. लुक ॲट द पिक्चर पिलो. खाली एक चित्र दिलेले आहे ते पहा. काय दिसतं या ठिकाणी तुम्हाला? तर या ठिकाणी दिसतं आपल्याला हा सन आहे. सनलाईटद्वारे काय करतात? फूड तयार करतात. बरोबर आहे. ह्या गवतावर, या प्लांट्सवर काय राहतात? आळ्या राहतात, ज्यांना आपण म्हणतो वॉर्म. बरोबर आहे. वॉर्म म्हणजे आळ्या. या आळ्यांना कोण खातात? नाकतोडे. आणि नाकतोड्यांना कोण खातात? तर चिमण्या खातात. बरोबर आहे.
म्हणजे एक सजीव दुसऱ्या सजीवावर आणण्यासाठी काय आहे, अवलंबून आहे. अ वॉर्म इट ग्रास. वॉर्म काय करतो, ग्रास खातो, बरोबर आहे. म्हणजे वॉर्म हा ग्रासवर अवलंबून आहे. अँड लिव्स. अ ग्रास हॉपर इट वॉर्म. हा ग्रास हॉपर कुणाला खातो, वॉर्मला खातो. बर्ड इट ग्रास हॉपर. बर्ड काय करतो, या ग्रास हॉपरला खातो. म्हणजे ही अन्न साखळी अशी झाली या प्रकारे. हे सगळे एकमेकांवर अवलंबून असतात. आलं लक्षात. मग सांगा, कॅन यू टेल मध्ये हू इट बर्ड्स. पक्ष्यांना कोण खातो, बरोबर आहे. मग पक्षी एखाद्या मोठ्या प्राण्याद्वारेही खाल्ले जाऊ शकतात किंवा ते काय होतात, स्वतः मरूही शकतात. कारण की त्यांनी सजीव काय असतात, विशिष्ट कालावधीनंतर नष्ट होतात, त्यांची डेथ होत असते. व्हॉट इज द फूड ऑफ प्लांट. मग प्लांटचं फूड काय आहे, तर प्लांटचं फूड आहे, प्लांट स्वतःचं लागणारं फूड काय करू शकतात, प्रोडक्शन करू शकतात. कुणाच्या मदतीने, सनच्या मदतीने वनस्पती फूड प्रोडक्ट करतात आणि त्या वनस्पतीने तयार केलेलं आहे तर फूड काय करत असतात, इतर सजीव घेत असतात. मिळाले प्रश्नांची उत्तरं. लुक ॲट. काय दिसतं या ठिकाणी, साखळी दिसते. काय आहे, साखळी. देअर आर सेव्हरल लिंक इन दिस चेन. इफ द लिंक वेअर टू सेपरेट फ्रॉम इच अदर कुड दे बी कॉल्ड अ चेन. जर याच्यामध्ये कुठं साखळी इथं तुटली तर याला आपण चेन म्हणू शकतो का, नाही. तसंच हे सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणजे ही एक चेन आहे, ही एका चेनमध्ये दुसरी चेन, दुसऱ्या चेनमध्ये ही तिसरी चेन, तिसऱ्या चेनमध्ये ही चौथी चेन, बरोबर आहे. ही पण एक साखळी आहे, तशी ही एक साखळीच आहे. देअर आर सेव्हरल लिंक इन दिस चेन. इफ लिंक वेअर टू सेपरेट फ्रॉम इच अदर कुड दे कॉल्ड अ चेन. जर ही लिंकमध्ये तुटली तर याला आपण चेन म्हणू शकत नाही. इवन दो इच लिंक इज अ सेपरेट ऑब्जेक्ट आणि इट इज जॉईन्ड टू लिंक बिफोर अँड आफ्टर. मग ही जी काय चेन आहे, ही चेन म्हणजे काय आहे, ही अगोदरचीलाही जोडली आणि नंतरचीलाही जोडली. कोणची, ही चेन. तर ही नसल राहिली तर ही याला आणि याला ही जोडली जाऊ शकेल का, नाही. म्हणजे चेन काय होते या ठिकाणी, तुटली. लिंक कम लूज चेन इज ब्रोकन. एखादी चेनचा मधला भाग तुटला तर ती चेन काय होते, तुटली जाते. अशाच प्रकारे फूड चेन असतात. मग इन द फर्स्ट पिक्चर वी सी द सम ऑफ प्लांट, अ वॉर्म, ग्रास हॉपर अँड स्पॅरो. मग वरील चित्रामध्ये असंच काही आपण पाहिलेलं आहे की सनलाईटवर कोण आहेत, प्लांट अवलंबून आहेत. प्लांट्सवर कोण आहेत, वॉर्म आहेत. वॉर्मवर कोण आहेत, ग्रास हॉपर आहेत. आणि ग्रास हॉपरला कोण खातात, स्पॅरो. म्हणजे या सर्व एक प्रकारच्या चेन आहेत. Each component, plant, worm, grasshopper, bird is a food of the next one. यातले एक एक घटक पुढीलसाठी काय आहेत, अन्न आहेत. That is why we say that they form a chain. आणि म्हणूनच आपण म्हणतो की त्यांच्याद्वारे एक प्रकारची चेन म्हणजे साखळीच तयार केलेली आहे. अँड such chain is called फूड चेन. आणि अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या चेनला, साखळीला अन्न साखळी, फूड चेन असे म्हणतात. इच ऑफ दिस कॉम्पोनंट इज अ लिंक ऑफ फूड चेन. मग या ठिकाणी दिलेले कंपोनंट, घटक म्हणजे काय आहेत, एक प्रकारची फूड चेनच आहेत. लुक ॲट द पिक्चर. व्हॉट इज द डिअर्स फूड. यस, deer is a deer. food is the plants. बरोबर आहे. डिअरचं फूड काय आहे, प्लांट्स आहेत, बरोबर आहे. तर व्हॉट इज द फूड ऑफ टायगर. व्हॉट इज द टायगर्स फूड. यस, देअर इज अ डिअर, रॅबिट etc. type of vegetarian animal are the food of the tiger.
म्हणजे प्लांट्सला खाणारी जी काही ॲनिमल आहेत ते कुणाचं अन्न झाले, टायगरचं. द पिक्चर बिलो शोज अनादर वन फूड चेन. इथं खाली मग या ठिकाणी मिसिंग असणारी लिंक काय आहे ती मला तुम्ही सांगा. लुक ॲट द फर्स्ट अँड द थर्ड पिक्चर. मग फर्स्ट पिक्चर पहा, ही फर्स्ट पिक्चर, हे थर्ड पिक्चर. मग या सेकंड वनमध्ये नेमकं कोण आहे हे तुम्ही सांगा मला. कशामध्ये? कमेंट करून सांगा की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. आलं लक्षात? तर नक्की सांगा, मला कळेल की तुम्हाला लक्षात आली का नाही आहे फूड चेन. याचं उत्तर मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्येही मी देईल. तुमचं काय बरोबर येतं का ते मी सांगतो. इन नेचर देअर आर मेनी फूड चेन. निसर्गाचा विचार केला तर निसर्गामध्ये खूप सारे काय आहेत, फूड चेन. इफ वन ऑफ लिंक इन अ चेन इज लॉस्ट फ्रॉम द चेन कॅन द फूड चेन लास्ट. मग यांच्यापैकी जर एखादा घटक काय झाला, नष्ट झाला, तर ही फूड चेन पूर्ण होऊ शकेल का? तर होणार नाही. का? कारण की त्या दोन्हीला, याला जोडणारा भाग आणि याला जोडणारा भाग काय झालेला आहे, मिसिंग होतो. काय होतो? हा भाग मिसिंग झाल्यामुळे ही फूड चेन पूर्ण होऊ शकत नाही. द फूड वेब. आता फूड चेन जर कळली असेल तर फूड वेब. मग जर आपण एखादा भाग असेल आणि तो एखादा भाग नष्ट झाला तर मग ती अन्न साखळी फूड चेन पूर्ण नष्ट होईल. म्हणून निसर्गामध्ये काय असतं, फूड वेब असतं. याला म्हणतात अन्नजाळं. काय असतं? ऑब्झर्व द व्हेरियस फूड चेन शोन इन पिक्चर बिलो. खाली एक चित्र दिलं आहे, त्याचं आपण काय करूया, निरीक्षण करूया. बघा या ठिकाणी दिसतंय एक फूड चेन दिसते ना. आता या फूड चेनमध्ये काय दिसत आहेत, वेगवेगळे ॲनिमल दिसत आहेत आणि काही प्लांट्स दिसत आहेत. तर पहा काय आहे, हे जे काही प्लांट्स आहेत, आणि हे फ्रूट म्हणजे प्लांटच आहेत. मग प्लांट्सला कोण खातं, डिअर. तर डिअरला फॉक्स खातं, डिअरला लॉयन खातं. बरोबर आहे. हे फूड आहे, प्लांट्स आहे. प्लांट्सला कोण खातात, वॉर्म खातात. वॉर्मला कोण खातात, ग्रासहॉपर खातो. ग्रासहॉपरला कोण खातो, बेडूक खातो. बरोबर आहे. प्लांट्सला कोण खातात, रॅबिट खातात. बरोबर आहे. प्लांट्सला कोण खातात, स्पॅरो खातो. सॉरी, स्क्वेरल आहे हा, ज्याला आपण खारुताई म्हणतो. प्लांट्सला भुईमुगाच्या शेंगा वगैरे कोण खातं, दाणे वगैरे रॅट खातो. बरोबर आहे. मग या सर्वांना कोण खात आहेत, दुसरे प्राणी खात आहेत. बरोबर आहे. त्या प्राण्यांना दुसरे प्राणी खात आहेत, जसं की प्लांट्स, रॅट, स्नेक, ईगल. प्लांट्स, रॅबिट, ईगल. जसं की प्लांट्स, ग्रासहॉपर, सॉरी वॉर्म, ग्रासहॉपर, काय नाव आहे याचं, फ्रॉग. बरोबर आहे. आणि फ्रॉगला कोण खातो, साप. सापाला कोण खातं, ईगल. म्हणजे या ठिकाणी काय झाले, एक प्रकारचं असं जाळंच तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे नंबर ऑफ फूड चेन काय झालेल्या आहेत, एकत्र आल्या आहेत. म्हणून याला म्हणतात फूड वेब. बघा जाळी झाल्यासारखं दिसतंय ना, मी ते एकमेकांना जोडलं तर, म्हणून याला म्हणतात फूड वेब, अन्न जाळं. फाइंड द डिफरंट फूड चेन ऑफ द विच द वॉर्म अँड द माऊस फॉर्म लिंक. मग या ठिकाणी असणारं जे काही वॉर्म आहे, ही आळी आहे, ही आळी आहे, आणि हा रॅट आहे. तर यांच्याद्वारे तयार केल्या जाणाऱ्या फूड चेन मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका नाव. जे जास्तीत जास्त फूड चेन तयार करून देतील मी त्यांचं नाव काय करेल, पुढील व्हिडिओमध्ये घेईल. On living thing can be a part of a number of food chain that gives rise to food web in a nature. मग एक प्लांट किंवा एक लिव्हिंग थिंग अनेक फूड चेनचे पार्ट आहेत का? हो. जर उदाहरण घेतलं तर हा फ्रॉगचा विचार जर केला तर हा फ्रॉग जो आहे, हा फ्रॉग खूप साऱ्या फूड चेनचा पार्ट आहे. जसं की फ्रॉग
फ्रॉग काय करतो, वेगवेगळ्या सजीवांना खातो. त्यालाही वेगवेगळे सजीव काय करतात, खात असतात. जसं की नाकतोडा आहे, नाकतोडा, वॉर्म आहे, इतर प्रकारचे मुंगे आहेत, कीटक आहे, त्यांना कोण खातो, फ्रॉग खातो. फ्रॉगला ईगलसुद्धा खाऊ शकतो, फ्रॉगला स्नेकसुद्धा खातो, बरोबर आहे. फ्रॉगला हा फॉक्ससुद्धा खाऊ शकतो. म्हणजे वेगवेगळे ॲनिमल, एकच ॲनिमल वेगवेगळ्या फूड चेनचा पार्ट असू शकतो. या ठिकाणी आपण फूड वेब पाहिलं. तर आता पाहूया द मोस्ट इम्पॉर्टंट फूड इन फूड चेन इज द प्लांट. सर्व फूड चेनमध्ये सर्वात मुळाशी कोण आहे, तर सगळ्या फूड चेनची सुरुवात कोणापासून होते, प्लांट्सपासून होते. म्हणून आपण काय करूया, प्लांट्सबद्दलची थोडी जास्त माहिती पाहूया. एव्हरी लिव्हिंग थिंग गेट इट्स फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. प्रत्येक सजीवाला अन्न, मग तो प्लांट मनुष्य असो, प्राणी असो किंवा इतर कोणी असो, त्यांना एन्व्हायरमेंटमधूनच फूड मिळतं. मेनी ॲनिमल इन द एन्व्हायरमेंट ईट ओनली प्लांट. बरेचसे ॲनिमल आहेत जे की फक्त आणि फक्त एन्व्हायरमेंटमधून प्लांट्सलाच खातात. अदर ॲनिमल ईट दॅट लाईव्ह ऑन प्लांट. मग प्लांटला खाणाऱ्या प्राण्यांना इतर प्राणी खातात. जसं की ससा प्लांट्स खातो, तर सशाला दुसरेही प्राणी खातात. बट प्लांट मेक दिअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट युजिंग वॉटर, कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. मग प्लांट्स काय करतात, स्वतःचं अन्न मात्र स्वतःच बनवतात आणि निसर्गामध्ये असणारा जो काही सनलाईट आहे, कार्बन डायऑक्साईड नावाचा गॅस आहे, जमिनीमधून मिळणारं पाणी आहे आणि त्यांच्या स्वतःमध्ये असणारा जो काही पानांचा हिरवा रंग असतो त्याला म्हणतात हरितलवक, क्लोरोफिल. यांच्या मदतीने प्लांट स्वतःचं फूड स्वतः प्रोड्यूस करू शकतात. इट मीन्स दॅट प्लांट आर द मेन सपोर्ट ऑफ एव्हरी फूड चेन. म्हणजेच वनस्पती हा सर्व चेनचा काय आहे, बेस आहे. या ठिकाणी दाखवले, जमिनीमधून वनस्पती काय करतायत, पाणी घेत आहेत, हवेमधून काय सोडतात, ऑक्सिजन सोडतात, मात्र घेतात काय, कार्बन डायऑक्साईड घेतात. सूर्याकडून सनलाईट मिळतो, त्यांच्यामध्ये पाण्यात हा हिरवा रंग असतो, यामुळे ते काय करू शकतात, अन्न प्रोड्यूस करू शकतात, फूड प्रोड्यूस करू शकतात. एन्व्हायरमेंटल बॅलन्स, पर्यावरणाचे संतुलन. देअर आर मेनी फूड चेन इन आवर एन्व्हायरमेंट. पर्यावरणाचा विचार केला तर तिथं खूप साऱ्या फूड चेन आपल्याला पाहायला मिळतात. बिकॉज ऑफ दिस फूड चेन एव्हरी लिव्हिंग थिंग गेट्स द फूड इट नीड अँड देअर फोर कंटिन्यू टू लाईव्ह. आणि निसर्गातून, पर्यावरणातूनच सर्व सजीवांना अन्न मिळत असतं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स live in the soil help to process of decomposition of dead plants residue, dead animal excreta, etc. As a result, substances that help to grow the plant are formed and get added to the soil. मग सर्व सजीव काय करतात, वनस्पतींचा वापर करतात. मग या वनस्पतींना वापस काय मिळतं, तर मग सर्व सजीव मेल्याच्या नंतर, जसं की कोणताही प्राणी, मग तो ईगल असो, स्नेक असो, स्पॅरो असो, हे जे काही वरचे, सर्वात वरचे जे काही न मेलेले दाखवले होते आपल्याला, किंवा त्यांना ज्यांना कुणी खात नाही, मग अशा प्राण्यांद्वारे काय केलं जातं, त्यांच्याद्वारे एक्सक्रेटा म्हणजे त्यांची विष्ठा आहे वगैरे आहे, तर ते काय केलं जातं, जमिनीवर पडतं. वनस्पतींची पालापाचोळा पुन्हा जमिनीवर पडतं आणि हे सर्व काय होतं, कुजतं. आणि कुजल्याचा परिणाम काय होतं, वापस जमिनीमध्ये जे काही वनस्पतींद्वारे घेतले गेलेले घटक होते ते पुन्हा जमिनीला काय होतात, मिळतात. आणि अशा प्रकारे वनस्पतींची लागणारे घटक पुन्हा जमिनीमध्ये मिळतात. दस प्लांट यूज सबस्टन्स इन द सॉइल फॉर दिअर ग्रोथ अँड व्हेन प्लांट अँड ॲनिमल डाय the decomposition of their remain add these substances to the soil once again. मग मेल्यानंतर सजीव कुजतात, वनस्पतींचा पडलेला पालापाचोळा कुजतो. आपण जे काही इतर प्रकारचे वनस्पतीचे
भाग असतात, म्हणजे घरामध्ये निघणारा जो काही कचरा वगैरे असतो तोही काय होतो, कुजतो आणि हा सर्व कुजून पुन्हा जमिनीमध्ये मिसळतो आणि वनस्पतींना लागणारे घटक पुन्हा पर्यावरणामध्ये मिसळून जातात. आलं लक्षात? Thus plant use substances in soil for their growth, and when plant and animal die, decomposition of their remain add these substances to the soil once again. This is an important cycle in environment. आणि हे सर्व घटक पुन्हा जमिनीमध्ये मिसळणे म्हणजे यालाच काय म्हणतात, एक प्रकारची सायकल, चक्र असे म्हणतात. ऑल्सो लिव्हिंग थिंग गेट कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर बिकॉज ऑफ वॉटर सायकल. गेल्याच इयत्तेमध्ये आपण पाहिलं जलचक्र, वॉटर सायकल म्हणजे कशा प्रकारे सजीवांना पाणी मिळतं, तर हे वॉटर सायकलमुळे मिळतं. लिव्हिंग थिंग यूज ऑक्सिजन फ्रॉम द एअर for breathing and gives out carbon dioxide gas. Plant use the carbon dioxide from the air for making their food. मग वनस्पती काय करतात, हवेमधून लागणारा कार्बन डायऑक्साईड मिळवतात, बरोबर आहे, आणि त्यांच्याद्वारे ते स्वतःचं अन्न मिळवण्यास त्या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात. पुन्हा ही क्रिया होत असताना घेतलं हवेमधून काहीतरी आपण घेतलं म्हणून काय करतात, ते ऑक्सिजन नावाचा वायू काय करतात, ज्याला आपण प्राणवायू म्हणतो, तो हवेमध्ये वापस निर्माण करतात, गिव्ज आउट. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस अँड गेट ॲडेड टू द एअर अगेन. दिस टू इज अ सायकल इन अ नेचर. आणि ही सुद्धा एक प्रकारची चक्र आहे, म्हणजे हवेतला कार्बन डायऑक्साईड घेणं आणि हवेमध्ये पुन्हा ऑक्सिजन निर्माण करणं. म्हणजे या ठिकाणी पर्यावरणाचं काय केलं जातं, बॅलन्स केलं जातं. There are several other such cycles in nature. Thus is interaction amongst living and the between non-living thing. आणि अशाच प्रकारे सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये काय असते, एक प्रकारचं देवाणघेवाण असतं, इंटरॅक्शन असतं. द इंटरॅक्शन गो ऑन कंटिन्युअसली. आणि ही सजीवांमध्ये असणारी जी काय देवाणघेवाणची क्रिया आहे ही मात्र सतत चालू असते. हेल्प टू मेंटेन द फूड चेन इन द एन्व्हायरमेंट. व्हेन द व्हेरियस सायकल इन एन्व्हायरमेंट गो अनइंटरप्टेड, एन्व्हायरमेंटल बॅलन्स गेट मेंटेन्ड. आणि अशा सर्व प्रकारच्या फूड चेन जर योग्य पद्धतीने म्हणजे अनइंटरप्टेड म्हणजे काय, अखंडितपणे जर चालू राहील असतील तर पर्यावरणाचं संतुलनही काय राहतं, नियमित राहतं. आणि जर नसेल चालत तर पर्यावरणाचं संतुलन काय होतं, डिस्टर्ब होतं, ढासळलं जातं. ऑलवेज रिमेंबर, फॉर द एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग थिंग इट इज इम्पॉर्टंट दॅट एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन. सजीवांच्या जगण्यासाठी पर्यावरणाचं संतुलन राहणं हे खूप आवश्यक असतं. आणि अशा प्रकारे आपण हा धडा संपवलेला आहे. तर काय काय शिकलो आपण या धड्यामध्ये? देअर आर इन्न्युमरेबल टाईप ऑफ लिव्हिंग थिंग ऑन द अर्थ. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे कोण आहेत? लिव्हिंग थिंग आहे. दुसरा, देअर इज अ इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग इन द एन्व्हायरमेंट. सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये काय आहे? देवाणघेवाण इंटरॅक्शन आहे. Different kind of animal and plant and microorganism are found in different region of earth. पृथ्वीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत, ॲनिमल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटी मग कोणकोणता? द वॉटर सायकल, व्हेरियस अदर सायकल अँड फूड चेन इन नेचर हेल्प टू मेंटेन द बॅलन्स इन द एन्व्हायरमेंट. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे चक्र, जलचक्र असेल किंवा फूड चेन असतील, यामुळे निसर्ग चक्र चालू राहतं. दिस बॅलन्स हॅज बीन मेंटेन फॉर द थाउजंड्स ऑफ इयर. आणि मागील हजारो वर्षापासून हे संतुलन राखलं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण हा धडा संपवलेला आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमचे काही सजेशन असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुम्हाला त्यांचं नक्कीच उत्तर देईन. आणि तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, इतर मित्रांना सांगा, त्यांनाही तो व्हिडिओ पाहायला हवा.
शेअर करा म्हणजे त्यांच्यासोबत. आणि हां, नक्की त्या ठिकाणी एक बेलचं बटन आहे, त्या बेलला क्लिक करून काय करा, तुम्हाला अलर्ट येतील. आणि अलर्ट येण्यासाठी पहिलं तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. तर त्याआधी पहिलं सबस्क्राईब करा. तर चला आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. बाय.